कोण आहेस तू? मी पारू पारू केळेवाली. नाही, पेरू केळेवाली केळं. नाव काय तुझं? अहो साहेब, तुम्ही येडा का खुळ? पारू पारू माझं नाव, पारू केळेवाली. हा, पण तू एवढी सुंदर आहेस, तू केळेवाली वाटत नाहीस. आम्हाला कोल्हे तरी कुठे पंजाबी पोलीस वाटले होते ऑन ड्युटी 24 तास मध्ये, पण आम्ही घेतलं ना चालवून. एकटीच फिरतीस का गावोगावी? मग काय, सगळ्यांना संगती घेऊन फिरायला मी काय म्हैस मांजरे कराय का? हो साहेब, गप्पा काय मारत बसलाय? चौकशी करायची. हिच्यामुळे तो मटक्यावाला पळून गेलाय. हिच्यामुळं मटकीवाला पळून गेला म्हणून इथं लपून बसली होती का? हा, ए सांग, कोण आहेस तो? सांगितलं ना, केळेवाली. साहेब, हिची चौकशी करा. हा, चौकशी करायलाच पाहिजे. चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? ए, वय काय तुझं? 25. अच्छा, 25 वय. हा, घरात कोण कोण असतं? आई आणि मी. वा वा, आई कवा नसती? हा? हे म्हणजे आई नसती तर तू घाबरत नाही ना? नाही नाही. हा, बरं, स्वयंपाक येतो का? हो वा, येतो. हा, व्हॉट्सअपवर असतीस का? हो. हो साहेब, चौकशी करायला लागलेत का लग्न जुळवायला लागलेत? ए ना थांब ना, तुझी पोरगी आहे का? इथे काय टाइमपास चाललाय का फालतूचा? मग चौकशी करतोय ना? त्याच्या आईला इथे चौकशी. हा, हा, हा. कुठे राहते तू? सांगितलं ना मगाशी, वसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीन गावात तुमच्या आली आली वसईची केळेवाली. सांगा मी कुठली? हे नागपूर. काय झालं? असं काय करता? नागपूरची कशी काय? अरे, नागपूरची केळी किती फेमस. नागपूरची केळी नाहीत, नागपूरची संत्री. अरे नाही, संत्री नाशिकची. नाशिकची द्राक्ष. अरे नाही, ती कोकणातली. अरे कोकणात मासे. अरे नाही, मासे डोंबिवलीला माझ्या घरी बनवलीत. म्हणजे मी काय डोंबिवलीची आहे? व्हायला आवडेल. हो. हा? साहेब तिकडे चला. नको, मला तिला बघायचंय. साहेब तिकडे चला. मला तिला बघायचंय. साहेब तिकडे चला. मला तिला बघायचंय. आज दाढी फुकट आहे. काय सांगतोस? चालेल, मग आधी दाढी करू. मुलगी काय कधीही मिळेल. फुकट दाढी थोडी मिळायची. दाढी कुठची करायची आहे? ए, म्हणजे साबणाची पाहिजे का चिकनी फोमची पाहिजे? कुठली पण कर. फुकट कर म्हणजे झालं. तू आवडलीस मला. माझ्याशी लगीन करशील? चालतंय की. हा, पण काय आहे ना, माझ्या बाची एक अट आहे. काय? ते म्हणतात, जो मुलगा त्यांना चांदीची चुन्याची डबी आणून देईल ना, त्याच्याशीच तो माझं लगीन लावल. यायला एवढंच ना? अरे होती माझी काही डबी, परवा मलाच भेटली होती. मग इथंच कुठेतरी आहे. त्याच्या काय आईला कुठे? गेली कुठे डबी? हा, घरी राहिली असेल. चल घरी. आता मी कशी येणार तुमच्या घरी? अगं, आयुष्यभर आता तुला तिथेच राहायचंय. चल. वाटलेलंच काहीतरी गोलमाल असणार म्हणून. चांदीची चुन्याची डबी. काही झालं तरी ही डबी मलाच मिळाली पाहिजे. चल रे घोड्या, टुनुक टुनुक.
साहेब पुढे घेऊन चाललायत. टेस्टिंग करायला पाहिजे. चल रे घोड्या. काय करायचं या पोराचं? रवा आणायला सांगितला तर नाही आणला. रव्याचं नाही तर नाही, बुंदीचं लाडू तरी करूया. अगं बाई काय सामान राहिलं आजच आतमध्ये. काय 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 चुंगाची चुंगाची चांदी चुन्याची डब्बी. हा ती एकदा मिळाली की चांदीची डब्बी पण माझी आणि केळीवाली पण माझी. हा 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 बुवा हडिप्पा हा. वाटलेलंच. टेस्टिंग करायला पाहिजे. चुंगाची चांदीची डब्बी. आता केळीवाली बी माझी आणि चांदीची डब्बी पण माझी. अरे बाबा कोण आली? अरे कोण उंदीर आलाय? थांब तुला आता बघते तुला सोडत नाही. उंदीर उंदीर आहे उंदीर. अरे ए श्वास कोंडेल रे. अरे उंदीर असलं म्हणून काय झालं? काही इज्जत आहे की नाही? काय लिहिलं हे? इबामुम हे घर माझं माझं म्हणजे आता तुझंच होणार आहे. मग त्याच्या आईला ती डबी शोधली पाहिजे. हा आपण आईच्या हाताला लागायच्या आधी मला शोधली पाहिजे. नाही तर आईला वाटेल मी काय चाटुकी काय. हा, मग आईला कुठे गेली डबी माझी? हा कुठे तरी ठेवली होती मी. या आईची डबी कुठं आहे? आईला कळ ना. अगं इथेच ठेवली होती मी. असेल कुठे? हे जे आले बघ इथं आहे. ही डबी अरे 1000 वेळा सांगितलं का नाही तुला? नैवेद्य दाखवल्याशिवाय हात लावायचा नाही म्हणून. मी कुठं हात लावतो तो? मग काय करत होता तू? अगे अगे हा. अगो बाया, ही कोणानी? अगे पाय पड. हा मला पाया पडायला सांगतो. मी मोठी का ती मोठी? चुकलं तुझ्या आईला उलटी झालं. हा. अगे पाय पड. हो हा, पड पड. नमस्कार करते. कर की नमस्कार कर. वा 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 छान छान. हा. बर हाय कोण ही? ही तुझी होणारी सून. अगो बाया 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 बाया